वेलकम फ्रेंड्स, क्लास 10च्या मॅथमॅटिक्सला आज आपण सुरुवात करणार आहोत. याआधी आपल्या चॅनलवरती 10वीचे संस्कृत या विषयाचे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर तेही तुम्ही बघू शकता. पण आज आपण 10thच्या मॅथ्सला सुरुवात करणार आहोत. मॅथ्समध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड, म्हणजेच अल्जेब्रा आणि जॉमेट्री. तर त्यापैकी पार्ट फर्स्टचा आज आपण फर्स्ट चॅप्टर सुरू करूया, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. आता लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स याचा नक्की अर्थ काय? तर बघा, याच्यामध्ये इक्वेशन्स असणार आहेत, जे की लिनियर इक्वेशन असणार आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती व्हेरिएबल्स असणार आहेत? तर 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, व्हेरिएबल्स म्हणजे एक्स, वाय, पी, क्यू किंवा अजून एम, एन, म्हणजे आपले जेवढे काही अल्फाबेट्स आहेत ते व्हेरिएबल्स म्हणून आपण यूज करू शकतो. त्याच्यामुळे एक्स, वाय, पी, क्यू हे असे सगळे व्हेरिएबल्स असू शकतात. म्हणजेच लिनियर इक्वेशन असणार आहे, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची डिग्री ही 1 असणार आहे. म्हणजेच 1 ही त्या व्हेरिएबल्सची डिग्री असणार आहे. असं जर इक्वेशन असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. आता याची आपल्याला पुस्तकामध्ये डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे, ती पण आपण बघूया. बघा, डेफिनेशन: an equation which contains 2 variables and the degree of each term containing variable is 1. This is called as linear equation in 2 व्हेरिएबल्स. म्हणजे डेफिनेशनमध्ये सुद्धा तेच सांगितलं आहे, लिनियर इक्वेशन असणार आहे ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील, आणि त्यांची डिग्री, त्या व्हेरिएबल्सची डिग्री किती पाहिजे? 1 ही त्याची डिग्री असली पाहिजे. अशा इक्वेशनला आपण म्हणणार आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. आता हे लिनियर इक्वेशन ओळखायचं कसं? कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणायचं हे आता आपण बघूया. त्याचा जनरल फॉर्म काय असतो हे आता आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याचा जनरल फॉर्म आधी बघूया. बघा, जनरल फॉर्म आहे याचा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा याचा आहे जनरल फॉर्म, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये a, b आणि c हे कॉन्स्टंट असणार आहेत, म्हणजे कुठलेही नंबर्स असणार आहेत, आणि एक्स, वाय काय असणार आहेत? तर हे आपले व्हेरिएबल्स असणार आहेत. आणि आपण काय म्हटलो? 2 व्हेरिएबल्स असणार आहेत, मात्र त्यांची डिग्री किती असणार आहे? 1 असणार आहे. इथे आहे यांची डिग्री 1, म्हणजेच हे आपलं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता याचं आपण एक्झाम्पल घेऊन समजावून घेऊया. एक्झाम्पल बघा, 5x प्लस 4y
प्लस 6 इज इक्वल टू 0. हे सुद्धा काय आहे, आपलं लिनियर इक्वेशन आहे. कसं काय, आता आपण एक्स आणि वाय याच्यामध्ये हे दोन व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यामुळे हे आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये असं काही नाही आहे की याच्यामध्ये मध्ये प्लस साईन आहे, म्हणजे 5x प्लस 4y प्लस 6 इज इक्वल टू 0 असं आहे. त्याच्यामध्ये असं काही नाही की मध्ये प्लस साईनच पाहिजे, मध्ये मायनस साईनसुद्धा येऊ शकतं, त्या साईनचा काहीच फरक पडत नाही. जसं की समजा इथेच 5x मायनस 4y प्लस 6 इज इक्वल टू 0 असं जरी असलं तरी हे आपलं लिनियर इक्वेशन आहे. किंवा दोन्ही मायनस असेल असंही असू शकतं. जसं की समजा 6x मायनस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. हे असं जरी असलं तरी हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, कोणताही एक नंबर असेल त्याच्यासोबत एक व्हेरिएबल, नंबर त्याच्यासोबत व्हेरिएबल आणि एक नंबर असा जर फॉर्म तुम्हाला दिसत असेल आणि त्यांची त्या व्हेरिएबलची डिग्री जर 1 असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर हीच मेन कन्सेप्ट आहे. हा मेन जनरल फॉर्मच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि हाच मेन या चॅप्टरचा कॉन्सेप्ट आहे. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं, त्याचं जनरल फॉर्म हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढे बघूया. आता एक महत्त्वाचं म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, एक्झाम्पल आहे 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. हे आपलं एक्झाम्पल दिलं आहे आणि आपल्याला समजा विचारलं आहे की हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही. आता हे कसं ओळखायचं, तर आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे. जनरल फॉर्म काय आपला, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हा आपला आहे जनरल फॉर्म. मग हे याच्यासारखं दिसतंय का, इथे 4m आहे म्हणजेच axची कंडिशन सॅटिस्फाय झाली, 3n आहे म्हणजे by सारखंही दिसतंय, पण इथे प्लस c इज इक्वल टू 0 आहे, इथे थोडंसं वेगळं दिसतंय. पण हेच आपण अजून कसं लिहू शकतो बघा, ax प्लस by, समजा आपण हा c जर पलीकडे नेला तर काय होईल, इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजेच इज इक्वल टू मायनस c हे होईल. म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. तसंच समजा हे तसंच लिहिलेलं आहे बघा, ax प्लस by इज इक्वल टू c याप्रमाणेच आहे. मग हेच जर आपण आपल्या जनरल इक्वेशन प्रमाणे लिहिलं तर कसं होईल, 4m प्लस 3n आपल्याला इज इक्वल टू 0 करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, हे 12 आपल्याला इकडे घेऊन यावं लागेल, इकडे प्लस आहे इकडे येताना काय होईल मायनस होणार, म्हणजेच मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे हे सुद्धा आपलं जनरल इक्वेशन आहे. फक्त हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, त्या रूपामध्ये त्या फॉर्ममध्ये आपल्याला ते करून घेता आलं पाहिजे. म्हणजे आपलं हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे आणि हे सुद्धा जनरल इक्वेशन आहे. म्हणजेच कुठलं जरी एक्झाम्पल दिलं तरी आपल्याला ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही हे सांगता आलं पाहिजे. तसंच आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. बघा, एक्झाम्पल आहे 3x² प्लस 7y इज इक्वल टू 12. हे समजा आपलं एक्झाम्पल आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण आपल्या 2 कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय होत आहेत का ते बघूया. पहिली कंडिशन काय आपली, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असले पाहिजेत. तर बघूया 2 व्हेरिएबल्स आहेत का, तर इथे x एक व्हेरिएबल आहे आणि दुसरा आहे y, म्हणजे 2 व्हेरिएबल्सची कंडिशन आपली सॅटिस्फाय होती. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन आपली काय होती, मी सांगितली होती पहिल्यांदा, त्यांची डिग्री ही 1 असली पाहिजे. आता याची डिग्री 1 आहे का ते चेक करूया. इथे काय म्हटलंय, 3x² आहे इथे, म्हणजे याची डिग्री 1 नाही आहे. किती आहे याची डिग्री, 2 आहे. आपलं जे जनरल इक्वेशन असतं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात आणि इथे व्हेरिएबल्सची डिग्री इथे काही नाही आहे, म्हणजे इथे 1 आहे, म्हणजेच यांची डिग्री काय आहे 1 आहे. पण या एक्झाम्पलमध्ये मात्र डिग्री 2 असल्यामुळे हे आपलं लिनियर इक्वेशन नाही आहे. आणि हेच आपण वरच्याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो, म्हणजे ax प्लस by
प्लस सी इज इक्वल टू 0 असं पण लिहू शकतो, जसं की 3x² प्लस 7y मायनस 12 इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो. पण तरीसुद्धा म्हणजे हे आपण ax प्लस by प्लस सी या फॉर्ममध्ये जरी आणलं तरीसुद्धा याची डिग्री ही 2 असल्यामुळे हे आपलं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स नाही आहे. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे √2x मायनस √5y इज इक्वल टू 16 हे आपल्याला दिलेलं एक्झाम्पल आहे आणि आपल्याला विचारलं आहे की हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स आहे की नाही. आता त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन आपल्या सॅटिस्फाय होत आहेत का ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरल फॉर्म या इक्वेशनचा आहे का ते बघूया. जसं की समजा आपण ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 याप्रमाणे आहे का बघूया. √2x मायनस √5y हे 16 इकडे प्लस आहे, डाव्या साईडला आल्यावर काय होईल मायनस होणार. मायनस 16 इज इक्वल टू 0 म्हणजे आपली पहिली कंडिशन आपला जनरल फॉर्म तर सॅटिस्फाय होतोय. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन 2 व्हेरिएबल्स आहेत का. आता याच्यामध्ये एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्ससुद्धा आहेत म्हणजे दुसरी कंडिशनसुद्धा सॅटिस्फाय होते. तिसरी कंडिशन आपली यांची डिग्री या व्हेरिएबल्सची एक्स आणि वायची डिग्री 1 आहे का, तर या दोघांचीही डिग्री 1 आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होते. पण काही जणांना असं वाटेल की इथे √2 आहे आणि √5 आहे, मग याचा काही फरक पडेल का लिनियर इक्वेशन आहे का नाही हे गोष्ट ठरवण्यासाठी. याचा काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळे इथे काहीही असू दे, रूट असू दे, काही जरी असलं तरी फक्त आपल्या या 3 जर कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर हे सुद्धा आपलं लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आहे. त्याच्यामुळे कोणतंही जरी आपल्याला एक्झाम्पल दिलं तरी आपल्या या जर 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपल्याला लगेच ठरवता येणार आहे की हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आहे की नाही. आता आपण पुढच्या महत्त्वाच्या कन्सेप्टला सुरुवात करूया. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता सायमल्टेनियस म्हणजेच एकामागोमाग एक, एकानंतर एक लगेचच, म्हणजेच जसं की एक साथच. म्हणजे आपल्याला इथे 2 इक्वेशन्स दिलेले असतील आणि ते आपल्याला सॉल्व करायला सांगितलेले असतील. इक्वेशन सॉल्व करायचेच म्हणजेच काय करायचं, त्यांच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायला सांगितल्या जातील. आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 आणि अजून एक एक्झाम्पल आहे 3x प्लस y इज इक्वल टू 2. ही 2 आपल्याला इक्वेशन्स दिलेली आहेत. आता हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत, त्याच्यामुळे आपण एकाखाली एक लिहून घेऊया. बघा 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 आणि 3x प्लस y इज इक्वल टू 2. लिहिताना सुद्धा कसं लिहायचं आहे, नंबरच्या खाली नंबर आला पाहिजे, एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय, हे असं व्यवस्थित आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता आपण यांना 1 आणि 2 हे नंबर देऊन घेऊया. हे फर्स्ट नंबर आणि हे सेकंड नंबरचं इक्वेशन. आता आपल्याला हे काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. पण या व्हॅल्यूज कशा काढायच्या, हे सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं असतं, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट बघावे लागतील. म्हणजेच काय, तर आता बघा इथे एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत, पण त्यांचे कोएफिशियंट सेम आहेत का ते आपण बघूया. आता इथे बघा 5x आणि 3x असं आहे, म्हणजे यांचे कोएफिशियंट मात्र वेगळे आहेत. 5 आणि 3 हे वेगवेगळे आहे. इथे बघा 3y आणि इथे काही नाही आहे म्हणजे 1 असणार आहे आणि y म्हणजे 1y म्हणजे 3 आणि 1 हे सुद्धा वेगवेगळं आहे. तर आपल्याला जर सॉल्व करायचं असेल तर त्यासाठी कोएफिशियंट सेम आणले पाहिजेत, जेणेकरून आपण ते सॉल्व करू शकतो किंवा त्यांची व्हॅल्यू काढू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल, तर आता इथे काहीच नाही आहे म्हणजे इथे 1 आहे असं आपण म्हणतोय, म्हणजेच इथे आपल्याला 3 आणणं सोपं आहे. जसं की इथे 3y आहे, तसंच जर आपण इथे 3 आणलं तर काय होणार आहे, हे आपल्याला सॉल्व करता येणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर थोडा विचार करूया. बघा इथे आपल्याला 3 आणायचं आहे म्हणजे 3y आणायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, इथे आहे 1, म्हणजे जर आपण इथे या दुसऱ्या इक्वेशनला पूर्ण 3ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, इथे आपोआपच 3 येणार आहे. म्हणजेच बघा
त्याआधी लिहूया. काय करतोय आपण? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन सेकंड बाय 3. बघा काय लिहिलं आपण? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स म्हणजे आपण सेकंड इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना कितीने मल्टिप्लाय करतोय? 3 ने मल्टिप्लाय करतोय. मग काय येईल आपलं इक्वेशन? बघा 3 गुणिले 3 म्हणजे 9. 9x अधिक काय येणार आहे? 3. इथे काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 3y येणार आहे इज इक्वल टू 3 दुणे 6 म्हणजे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. हे झालं आपलं तिसरं इक्वेशन. आपल्याला हे वेगळं मिळालं. हे पहिले 2 इक्वेशन आणि हे आपलं तिसरं इक्वेशन. पहिलं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन बघा. पहिलं काय आहे? 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 आणि आत्ताचं आपलं तिसरं 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता दोन्हीकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की इथे मायनस 3y आहे आणि इथे प्लस 3y आहे. म्हणजे काय होणार आहे? जर आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन केली तर हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होणार आहे. म्हणून आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करूया. नाव let us add equation 1 and 3. आता हे दोन्ही इक्वेशन आपण व्यवस्थित एकाखाली एक लिहून घेऊया. बघा पहिला आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 आणि तिसरे इक्वेशन आहे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता तुम्ही म्हणाल की आपण सेकंड इक्वेशनला 3 नेच का मल्टिप्लाय केलं? तर आपल्याला इथे सेम नंबर आणायचे होते म्हणून आपण तसं केलं. कारण सेम नंबर जर आणले तरच आपण ते सॉल्व करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ॲडिशन करायची आहे की सबट्रॅक्शन करायची आहे? तर बघा 3y मायनस 3y आणि प्लस 3y हे दोन्ही काय होणार आहे? एकमेकांना कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे आपोआपच काय होती? ऑटोमॅटिकली ॲडिशनच होती. कारण ॲडिशन होत असेल तरच हे एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. म्हणजे इथे आपलं प्लसचं साईन असणार आहे. मग बघा हे तर एकमेकांना कॅन्सल झाले. 9 प्लस 5 किती? 14. 14x इज इक्वल टू 8 आणि 6 14. मग बघा एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते. एक्स इज इक्वल टू 14 भागिले 14 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे ही मिळाली आपल्याला आत्ता पहिली व्हॅल्यू एक्सची. आता एकदा का आपल्याला एक्स किंवा वाय पैकी कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता आली की त्याच्यानंतर दुसऱ्याची व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. जसं की आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली आहे. आता ही एक्स इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. आता हीच एक्सची व्हॅल्यू आपल्याला पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करायची. आता त्यातलं त्यात सोपं इक्वेशन आहे हे आपलं दुसरं आहे. कारण की याच्यामध्ये जास्त मोठे नंबर्स नाही आहेत. त्याच्यामुळे आपण काय करूया? दुसऱ्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करूया. असं काही नाही आहे दुसऱ्याच केली पाहिजे. तुम्ही पहिल्या किंवा तिसऱ्या यापैकी दोन्हीमध्ये सुद्धा करू शकता. म्हणून आपण लिहूया सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर सेकंड. आता याच्यामध्ये आपण ही पुट करायची व्हॅल्यू. आपलं सेकंड इक्वेशन काय आहे बघा? 3x प्लस y इज इक्वल टू 2. आता मात्र आपल्याला एक्सच्या जागी 1 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 2. वाय इज इक्वल टू 2 मायनस 3. आपण हे 3 जर तिकडे नेलं तर काय होणार आहे? -3. देअरफॉर वाय इज इक्वल टू -1. ही झाली व्हॅल्यू आपली वायची. कारण की आपण मोठ्या संख्येचे चिन्ह देतो नेहमी, त्याच्यामुळे इथे मायनस आलेलं आहे. एक्स आणि वाय या दोन्हींच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. म्हणजेच खाली लिहायचं सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू -1
इट इज ऑल्सो रिटन ॲज, हे आपण असंही लिहू शकतो बघा, xy इज इक्वल टू 1, -1, कारण एक्सची व्हॅल्यू आहे 1 आणि वायची आहे -1. इथे हे आपलं सायमल्टेनियस इक्वेशन पूर्ण आपण सॉल्व केलेलं आहे. म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या. त्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला एक्स किंवा वाय याचे कोइफिशियंट बघायचे आहेत. ते सेम कसे करता येईल यासाठी आपल्याला कुठल्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे याचा विचार करावा लागेल. आणि ते जेव्हा आपण कोइफिशियंट सेम करू तेव्हा ते ॲडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून काय होणार आहे, कॅन्सल होणार आहेत आणि मग आपल्याला एकाची व्हॅल्यू मिळणार आहे. एकदा का आपल्याला एका एक्स किंवा वायपैकी एका कोणाची कुठल्या तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मिळाली तर दुसऱ्याची आपण आपोआपच दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकून काढू शकणार आहोत. तर अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता ही एक मेथड झाली सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची. आपल्या पुस्तकामध्ये दुसरी सुद्धा मेथड दिलेली आहे, तर तुम्ही कोणत्याही एका मेथडने सॉल्व करू शकता जी तुम्हाला सोपी वाटते. आता आपण दुसरी मेथड बघूया. दुसरी मेथड बघतोय. 30 इक्वेशन आपण सेम घेतलेली आहेत आणि आता ही आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व करूया. बघा तिथे आपण काय केलं होतं, तर एखाद्या इक्वेशनला कशाने तरी मल्टिप्लाय करत होतो. त्याऐवजी आता इथे काय करायचं आहे आपल्याला, बघा मी लिहिते, लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ वाय इन टर्म्स ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन सेकंड ॲज. बघा काय करायचं आपल्याला, वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्समध्ये लिहायचे. कुठल्या इक्वेशनमधून, दुसऱ्या इक्वेशनमधून. आता दुसऱ्याच का, तर दुसरं इक्वेशन थोडंसं खूप मोठे नंबर्स ह्याच्यामध्ये नाही आहेत, थोडंसं इझी आहे पहिल्याच्या मानाने. म्हणून आपण काय करतोय, तर याच्यामध्ये वायची व्हॅल्यू काढतोय एक्सच्या टर्म्समध्ये. म्हणजेच काय होईल, वायची व्हॅल्यू काढायची म्हणजे वाय इज इक्वल टू, आता वाय इज इक्वल टू इकडे 2 आहे आणि इकडे हे +3x आहे, ते तिकडे गेल्यावर काय होईल, -3x होणार आहे. ही झाली आपली वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्समध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, ही वायची व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट करायची. म्हणजेच मी लिहिते, सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू ऑफ वायची व्हॅल्यू काढली आपण इन इक्वेशन फर्स्टमध्ये आपण ती आता पुट करून बघूया. तर फर्स्ट इक्वेशन काय आहे ते पुन्हा लिहून घेऊया. 5x - 3y इज इक्वल टू 8. आपल्याला वायच्या जागी आता काय लिहायचं आहे, 2 - 3x लिहायचं आहे. 5x देअरफॉर 5x आहे तसंच, -3 हे आहे तसंच. वायची व्हॅल्यू मात्र आपल्याला ही घालायची. काय आहे वायची व्हॅल्यू, 2 - 3x आणि हे इज इक्वल टू 8 आहे तसंच. आता आपण काय करूया, 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. बघा देअरफॉर 5x - 3 दुणे 6 मायनस इथे होणार आहे प्लस 3 त्रिक 9, 9x इज इक्वल टू 8. आता यांची ॲडिशन होणार. बघा 9 + 5 इज इक्वल टू 14, 14x - 6 इज इक्वल टू 8. देअरफॉर 14x इज इक्वल टू 8. हे 6 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे, +6. म्हणजेच देअरफॉर 14x इज इक्वल टू 8 + 6 14 म्हणजे 14. बघा मग सारखंच आलेलं आहे आपलं. म्हणजेच आपण एक्सची व्हॅल्यू काय काढू शकतो, x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 14 म्हणजेच x इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू जी आपली मागच्या मेथडने सुद्धा 1च आली होती, ती या मेथडने सुद्धा 1च आलेली आहे. ही झाली आपली एक्सची व्हॅल्यू. आणि आता ही व्हॅल्यू आपण कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकतो आणि आपल्याला काय होणार आहे, वायची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 1, ही आपण तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करूया. म्हणजे जी आपण वायची व्हॅल्यू मिळवली होती इक्वेशनच्या एक्सच्या रूपामध्ये, त्याच्यामध्ये आपण ती पुट करूया. बघा सबस्टिट्युटिंग
x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 काय आहे? y इज इक्वल टू 2 मायनस 3x. y इज इक्वल टू 2 मायनस 3 इंटू 1, कारण की x ची व्हॅल्यू आहे 1. मग y इज इक्वल टू 2 मायनस 3 म्हणजेच y इज इक्वल टू मायनस 1. ही झाली आपली y ची व्हॅल्यू -1. म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन. म्हणजे तुम्ही कोणत्याही मेथडने जा, दोन्ही मेथडने व्हॅल्यूज तुमच्या सेमच येणार आहेत. तुम्हाला जर ही मेथड सोपी वाटत असेल तर ही तुम्ही यूज करू शकता, किंवा आधीची मेथड होती ती सुद्धा सोपी आहे. फक्त या मेथडमध्ये, दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय केलं तर ती जी 2 इक्वेशन्स आहेत त्याच्यावरूनच आपण एकदा एका व्हेरिएबलची आधी किंमत काढून घेतली दुसऱ्या व्हेरिएबलच्या रूपामध्ये. म्हणजेच काय केलं आपण, y ची व्हॅल्यू काढली एक्सच्या फॉर्ममध्ये आणि ती व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करून आधी एक्सची व्हॅल्यू काढली आणि नंतर एक्सची व्हॅल्यू पुट करून आपण वायची व्हॅल्यू काढली. तर ही सुद्धा मेथड चांगली आहे. तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती मेथड आवडतीये, कोणती सोपी वाटतेय ती तुम्ही सॉल्व करून बघू शकता. तर बघा, अशा प्रकारे आज आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स याचा जनरल फॉर्म बघितला आहे. कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात म्हणजे ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स होईल हे सुद्धा एक्झाम्पल थ्रू समजावून घेतलं आहे. आणि सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय आणि ती इक्वेशन्स कशी सॉल्व करायची, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.